हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार आणि माझी सकाळची कामं चालू होती. तर इथं मी म्हणजे नाश्ता वगैरे झाला. नाश्ता म्हणजे फक्त चहा पिलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं फरशी पुसून घ्यायची, नंतरच देवपूजा करून घ्यायची. तर आज देव मला पूर्ण सगळे घासून घ्यायचे होते. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्यावेळेस मी घासले होते सगळे देव. त्याच्यानंतर काय म्हणजे घासले नव्हते. मग म्हटलं चला आज सगळं देवपूजा देव सगळं स्वच्छ वगैरे करूनच नंतर मग देवारा जो आहे तर तो सगळा स्वच्छ करून नंतर देवपूजा करायची म्हणलं. त्याच्या अगोदर म्हणलं फरशी वगैरे पुसून घ्यायची. तर आता ही रूम पुसून झाली. त्याच्यानंतर मग सगळ्या रूम पुसून घेतल्या आणि नंतर बेडवरचं बेडशीटसुद्धा आज धुवायला टाकलं होतं. तर इथं तुम्ही बघू शकता त्याच्यावरचं मी अगोदरचं बेडशीट धुवायला टाकलं आणि नंतर आता हे दुसरं त्याच्यावरती. तर ही जी बेडशीट आहे तर ही आम्हाला दिवाळीच्या वेळेस गिफ्ट आली होती, म्हणजे मागच्या दिवाळीच्या वेळेस, आणि ह्या दिवाळीला पण आली होती एक दुसरी. तर हे एक भारी आहे, म्हणजे इकडं दिवाळीच्या वेळेस असं गिफ्ट भेटतात म्हणजे दुकानातून, म्हणजे आपण पण द्यायला लागतात त्यांना आणि ते पण आपल्याला गिफ्ट देतात. तर फक्त दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजन ज्या दिवशी असतं तर त्यावेळेस असं गिफ्ट द्यायचं चालू असतं. तर चला स्वयंपाक वगैरे पण बनवायचा आहे. तर बेडशीट अंतरायच्या वेळेस श्री आणि उर्वीवरती खेळत होती तर त्यांना अगोदर खाली बसायला सांगितलं. तर म्हणलं थांबा आता मला अगोदर बेडशीट लावू द्या, सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. आणि हे सगळं क्लीन एकदा केलं की मग बाकीचं काम आवरायला काय वाटत नाही. तर श्री आणि उर्वी तोपर्यंत खाली खेळत होते. तर चला म्हणलं आता बाकीचं काम आवरून घ्यायचं. आणि हे एकदा क्लीन केलं की मग कसं किचनमध्ये गेलं की स्वयंपाक वगैरे करायला काय वाटत नाही. मग बाकीचा सगळा पसारा तसंच ठेवून स्वयंपाकाला लागायचं म्हणल्यानंतर मग ते बरोबर दिसत नाही. त्यामुळे मग बाकीचं सगळं आवरून घेतलं. इकडं कपड्याला मशीन पण लावली होती. तर मशीन बघा आम्हाला इकडं अलीकडच्या साईडला म्हणजे जिथं भांडी वगैरे घासतो तर तिथून पाईप इकडे लावायला लागते. कारण बाथरूममधून पाईप घ्यायची म्हणलं तर तिथं बसत नाही त्याची पाईप. त्याच्यामुळे इकडून पाईप घ्यायला लागते. त्यामुळं मग कपडे मशीनला लावून झाले की धुवून झाले कीच मग मी भांडी इकडं घासते, कारण तिथं पाईप लावलेली असते. तर तोपर्यंत बघा इकडच्या साईडला या कपाटावर किती म्हणजे पसारा होतोय. आणि मेकअप वगैरे सगळा इथंच होतो आमचा सकाळचा सगळ्यांचा. त्याच्यामुळे इथं सगळा पसारा होऊन जातोय. आणि जे न लागणार आहे तर ते मी कपाटामध्ये ठेवलं. हँडवॉश वगैरे त्या दिवशी आणलेलं ते इथं अगोदर वरतीच ठेवलं होतं. परत मग मला वाटलं जास्तच गर्दी झाली इथं सगळी, त्याच्यामुळं मग मी खाली ठेवलं. तर इथं सगळं मेकअपसाठी काढलेलं सामान वरती होतं. तर ते सगळं म्हणजे गळ्यातलं वगैरे ते बॉक्समध्ये ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर आले मी किचनमध्ये. तर इथं सकाळी नाश्ता म्हणजे चहा फक्त बनवला होता. तर त्याचीच भांडी होती, जास्त काही भांडी नव्हती. तोपर्यंत म्हणलं आता देवपूजा करून घ्यायची. तर देव सगळं अगोदर म्हणलं घासून घ्यायचं. मागच्या व्हिडिओमध्ये मी घासले होते, त्याच्यानंतर काय घासायचं झालंच नव्हतं. मग म्हणलं चला आज देव सगळे स्वच्छ पितांबरीने घासून घ्यायचं. म्हणतात पितांबरीने घासू नये, पण मला सगळ्यात सोपं आणि इझी हेच वाटतं, त्याच्यामुळे मग मी पितांबरीनेच घासते. तर आता इथं सगळे देव घासून घेते आणि नंतर मग देवपूजा करते. तर आता पितांबरीने स्वामींची जी मूर्ती आहे तर ती मला काय अगोदर निघाली नव्हती. तर आता अजून एकदा ट्राय करायचं म्हणलं. जे अत्तर वगैरे लावतो म्हणजे स्वामींना, तर त्याचं म्हणजे डाग असं पडल्यासारखं झाले होते. त्याच्यामुळं काय ते निघाले नव्हते. मी अगोदर एकदा घासली होती, पण आता एकदा ट्राय करून बघावं म्हणलं. तर मग लिंबू दही वगैरे असं काहीतरी लावून घासते, तर ते लावून नंतर घासायची म्हणलं. तर आता एकदा घासून बघते. आणि आरती वगैरे देवाचा तांब्या वगैरे सगळंच घासायचं होतं. आणि मंगल कलशामध्ये बघा एखादा दिवस जरी पाणी नाही टाकलं तर नारळ लगेच असा सुकून जातोय, म्हणजे पूर्ण असा वाळल्यासारखा होतोय. आणि हा तांब्या झालाय छोटा आणि नारळ झालाय थोडासा मोठा. आणि हे बघा राधाकृष्णाचं चांदीचं नाणं, म्हणजे असं नाही घासलं तर लगेच असं काळं पूर्ण पडल्यासारखं दिसतंय. तर आता घासल्यानंतर पितांबरीने लगेच असं कसं स्वच्छ दिसतंय बघा. तर इथं बघू शकता तुम्ही सगळे देव घासून झाले आणि तांब्या पण बघा घासल्यानंतर किती स्वच्छ असा दिसतोय. त्याच्यानंतर देवारा सगळा झाडून घेतला. तर तो लक्ष्मीचा जो फोटो आहे तो पण पुसून घेतला. तर आता इथं बघा मी देवपूजा करताना देवांच्या उजव्या साईडला मंगल कलश ठेवला आहे. त्याच्यानंतर मध्ये स्वामींची मूर्ती, त्याच्या अलीकडच्या साईडला गणपतीची मूर्ती, आणि अलीकडं आपला बाळकृष्ण, आणि पलीकडच्या साईडला घंटी असं ठेवते. आणि अलीकडच्या साईडला महादेवाची पिंड आहे.
आणि तिथं पाठीमागच्या साईडला मग जे चांदीचं नाणं आहे तर ते मी तिथं ठेवते. तर अशी माझी असते रोजची नेहमीची देवपूजा. तर आता स्वामींना अष्टगंध लावलाय. तर तुम्ही बघितलंच असेल सगळी कामं आवरून झाले. तर अजून स्वयंपाक बनवायचा आहे. तर आज आहे संडे. सगळं देव आज घासून घेतलं, देवाची छान अशी पूजा केली आणि म्हणलं चला आता कपडे वगैरे झालेत आणि आता स्वयंपाक बनवायचा. तर अजून भाजी काय बनवायची फिक्स नाही केलं, कारण भाजीलाच काही म्हणजे काय बनवायचं हा प्रश्न पडतोय. त्याच्यानंतर काल शिमला मिरची बनवली होती, त्याच्या अगोदर कारलं बनवलं. तर आता आज काय बनवायचा हा विचार करते. तर बघू, आता कणिक मळून घेते, स्वयंपाक बनवते आणि आता भांडी वगैरे सगळे घासून झालेत. तर बघू, आज संडे आहे, कुठं जायचा प्लॅन ठरला तर नक्कीच तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. आणि इथं फिरायसारखं असं एवढं काही जास्त नसतेच, सारखं सारखं तेच बघून मग सारखं नाही जाऊ वाटत आणि गरमी पण एवढी आहे, त्याच्यामुळे बाहेर पण जायला नको वाटतं. त्यापेक्षा मग आम्ही गार्डनमध्ये जातो, तिथं रील्स वगैरे फोटो वगैरे म्हणजे काढतो आणि नंतर मग घरी रिटर्न येतो. तर मागच्या संडेला गेलो होतो मॉलला, तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच. तर मागच्या संडेला आम्ही अगोदर गार्डनमध्ये गेलो आणि नंतर मॉलमध्ये गेलो आणि घरी यायला नंतर लेट झाला, त्याच्यामुळं स्वयंपाकाला पण लेट झाला. तर सगळंच लेट झालं होतं. तर ह्यावेळेस बघू म्हणलं, आता अजून काय म्हणजे फिक्स नाही कुठं जायचं आहे की नाही हे पण माहीत नाही. तर म्हणलं चला स्वयंपाक वगैरे बनवून घ्यावा आणि मागच्या संडेला दुपारीच म्हणजे जेवायला आले घरी. तर चला आता इथं कणिक मळून घेते आणि श्रीचं आणि उर्वीचं बघा मी स्वयंपाक वगैरे करायला लागली की असं त्यांचं चालू असतं माझ्या जवळ शेजारी खेळायचं. तर आता इथं पास्ता बनवायला घेतला होता. सकाळी स्वयंपाक वगैरे बनवला, जेवण केलं आणि त्याच्यानंतर दुपारी थोडीशी भूक लागली होती म्हणून पास्ता बनवला. पास्ता पण आणून खूप दिवस झाला होता, नंतर खराबच होऊन जाईल म्हणून मग म्हणलं पास्ता बनवायचा. तर छान असा पास्ता बनवला आणि आज कुठं जायचा प्लॅन वगैरे केला नाही आणि यांना पण दुकानातून यायला थोडासा लेट झाला, त्याच्यामुळं काय कुठं गेलोच नाही. त्याच्यामुळं म्हणलं चला आता आजचा दिवस घरीच एन्जॉय करायचा. तर येताना यांनी समोसे वगैरे आणले होते, समोसे खाल्ले, नंतर मसाले भात केला. तर असा आमचा आजचा रविवारचा दिवस होता. तर चला मग व्हिडिओ इथंच समाप्त करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.